जन्म घेत असताना आपण सोबत घेतो का? मोठ्या मुश्किलनं. बहीण बहीण, भाऊ भाऊ मोठ्या मुश्किलनं घेतात, किंवा बहीण भाऊ किंवा भाऊ बहीण. पण एक साथ आपण जेवढे या पेंडॉलमध्ये मंडपामध्ये बसले. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. देवता आणि मनुष्याचे गुरु, प्रज्ञेचे उद्गाता, विश्व शांतीदूत, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, पवित्र पावन त्यांचा हा सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र भिक्खू संघ, आपल्या सर्वांचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः बुद्ध धम्म संघाला त्रिवार वंदन करतो. आणि आज या 18व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय पवित्र भिक्खू संघ आणि या परिषदेचे उद्घाटक पूज्यनीय भदंत डॉक्टर इंदवंशी महाथेरो कुशीनगर, त्याचप्रमाणे या परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर सत्यपालजी महाथेरो औरंगाबाद, उपस्थित भिक्खू संघामध्ये पूज्यनीय एच धम्मदीप भंते महाथेरो, पूज्य भदंत पय्याबुद्धीजी थेरो नांदेड, पूजनीय भदंत नागसेन, पूज्य भदंत एस राहुल आणि संपूर्ण भिक्खू संघ, त्याचप्रमाणे भिक्खुनी सामावती हैदराबाद, भिक्खुनी रूपनंदाजी हिंगोली आणि संपूर्ण भिक्खुनी संघ सुद्धा, श्रामणेर संघ, बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, प्रियजन हो, आताच मी बोलण्या अगोदर पूज्य भिक्खुनी रूपनंदाजी यांनी खूप सुंदर श्रीलंकेचं वर्णन केलेलं आहे. आपण ऐकलेलं आहे. कदाचित तुमच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होऊन तुम्हालाही वाटत असेल की आपणही लंकेला जावं आणि गेलंच पाहिजे. जेव्हा भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, संबोधी प्राप्त झाली, तेव्हा भगवंतांनी विचार केला की हे ज्ञान मी प्रथम कोणाला सांगायचं. त्यांच्या मनामध्ये विचार आला की हे ज्ञान आता उदक रामपुत्र आणि अलार कालम याला सांगितलं पाहिजे. पण त्यांनी आपल्या समाधीने बघितलं तर एकाचा मृत्यू 1 आठवड्या अगोदर झाला आणि एकाचा मृत्यू एका रात्री अगोदर झालेला आहे. ते या संसारामध्ये जिवंत नाही. मग त्यांनी विचार केला की आपण पंचवर्गीय जे सारनाथ मध्ये आहेत त्यांना उपदेश केला पाहिजे. अशा उद्देशाने बुद्धगयेच्या परिसरातून निघाले आणि बुद्धाला सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त होण्या अगोदर 1 महिन्यापर्यंत कढी आणि भात हे जे भोजन आहे हे एक अस्पृश्य समाजातील मुलाने म्हणजे स्वास्तीने दिलं होतं. आणि तो सुजाताच्या गावचा होता. आणि सुजाता ही गवळ्याची मुलगी होती. तिला सुंदर असा पती मिळाला, सुंदर असा पुत्ररत्न लाभला आणि तिने वर मागितला होता त्या काळानुरूप परिस्थितीनुसार की जर मुलगा झाला तर वनदेवतेला ती सोन्याच्या पात्रामध्ये खीर दे. आणि तिने खीर सुद्धा आपल्या दासी सोबत जाऊन सिद्धार्थ गौतमाला ती दिली. तर भगवंताने सुजाताला सुद्धा उपदेश दिला नाही. स्वास्तीने भोजन पुरवलं, त्याला सुद्धा भोजन दिल्यानंतर उपदेश दिला नाही. त्याला सांत्वना भेट दिली. मात्र सेनानी ग्रामला भगवान गेले आणि त्यानंतर प्रथम भोजन जर भगवंतांनी कोणाचं घेतलं असेल तर ते तपस्सू आणि भल्लिक यांचं घेतलेलं, जे की उत्कल देशाचे होते.
ते ब्रह्मदेशाचे व्यापारी होते आणि त्यांनी जेव्हा भगवंताला भोजन दिलं तर भगवंताकडे पात्र नव्हतं, भिक्षा पात्र नव्हतं. चारी दिशेचे द्विपाल त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सोन्याचं पात्र भगवंताला अर्पण केलं, तर भगवंतांनी ते पात्र स्वीकारलं नाही. नंतर चांदीचं पात्र दिलं, ते पण स्वीकारलं नाही. द्विपालांच्या लक्षात आलं की भगवंत सोने चांदीचं पात्र स्वीकारत नाही. मग त्यांनी पाषाणाचं अखंड दगडाचं पात्र दिलं आणि चारीने आपल्या अनुरूप छोट छोट, त्याच्यावर मोठं, अजून मोठं. तर अशा पद्धतीने ते 4 पात्र दिले. भगवंताला वाटलं जर आपण एकाचं स्वीकारलं आणि दुसऱ्याचं नाही स्वीकारलं आणि जर तिसऱ्याचं स्वीकारलं आणि चौथ्याचं नाही स्वीकारलं तर यांना त्यांच्या मनामध्ये नाराजी वाढणार आणि दुःखही उत्पन्न होईल. मग त्यांनी 4 द्वीपपालन दिलेले पात्र त्या आकारा अनुरूप ते एकमेकांमध्ये टाकले आणि टाकल्यानंतर त्यामध्ये भोजन स्वीकारलं की जे पहिलं भोजन मठ्ठा, भात, लाडू आणि मध होतं, महूल. अशा प्रकारचं भोजन भगवंताला दिल्यानंतर प्रथमे दोघं बंधू आणि त्यांचे 500 गाड्या आणि त्या गाड्यावरील जे नौकर हे बुद्ध आणि धम्माला शरण गेले. तेव्हा आज आपण बुद्ध गयाला काय म्हणतो? बुद्ध गया. जिथे ज्ञान प्राप्त झालं त्याला काय म्हणतो? बुद्ध गया. तेव्हा बुद्ध गया म्हणत नसत, बोधी मंडप म्हणायचे. त्या परिसराला काय म्हणायचे? बोधी मंडप. तर बुद्ध गया तुरंत आपल्या लक्षात येते आता. तर त्या बोधी मंडपापासून काही किलोमीटरच्या आतमध्येच भगवंताला त्यांनी राजा येतन वृक्षापासून काही पावलाच्या अंती केस ठेवलेले. आजही त्याला शतगोन पॅगोडा म्हणतात. सर्वात जास्त जर ब्रह्मदेशामध्ये कोणत्या बुद्धविहाराला सोनं अर्पण केलेलं असेल किंवा यूज केलेलं असेल, वापर केला असेल तर त्याच पॅगोड्याला. आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला जेव्हा ब्रह्मदेशामध्ये गेले तर त्या पॅगोड्याला बाबासाहेबांनी स्वतः भेट दिली होती. आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था केली होती, सन्माननीय आचार्य विपश्यना आचार्य गोयंका गुरुजी त्यांच्या घरी बाबासाहेब थांबलेले होते. तर बाबासाहेब म्हणतात ते खूप थकलेले होते शरीराने, कारण आजार पण होता, पण बुद्धावर श्रद्धा होती, विश्वास होता. जेव्हा त्या पॅगोड्याच्या पायऱ्या चढायच्या होत्या तर बाबासाहेब आंबेडकर 1080 पायऱ्या चढून वर गेलेले होते. तर तुम्ही विचार करा, त्या पायऱ्या चढून ते गेले बी तिथे बुद्धविहारामध्ये बुद्ध धम्म संघाला शरण सुद्धा गेले, तिथून पुन्हा खाली पैदल आले. आज बघा आपण पाहतो लेण्यामध्ये जायचं म्हटलं, अजिंठा असेल, कारले भाज्या असेल किंवा जुन्नरची लेणी, त्या ठिकाणी चालायचं म्हटलं तर आपले पाय दुखतात. तर बरेचसे लोक त्या खुर्चीमध्ये बसून जातात, त्यामध्येच वापस येतात. मग विचार करा, बाबासाहेबांची श्रद्धा होती बुद्धावर म्हणून ते चालून जाऊ शकले. आपली श्रद्धा असली पाहिजे, आपला विश्वास असला पाहिजे. धम्मावर जर आपला विश्वास नसेल, आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ येणार आहे भविष्यात, याच्यावर सुद्धा आपला विश्वास असला पाहिजे. आणि जे आपण करतो तेच फळ रिटर्न आपल्याकडे येत असते. भगवान बुद्ध म्हणतात आपण काय देऊ शकतो दुसऱ्याला? जे आपल्या हृदयात आहे. जर शिव्या असतील तर आपण शिव्या देतो, खोटं असेल खोटं देतो, चांगलं असेल चांगलं देतो, प्रेम असेल प्रेम देतो. विहीर आणि बोर त्याचा नियम आहे, त्यामधलं पाणी काढलं की त्यामध्ये शिल्लक येते. मग तुम्ही विचार करा, मुठभर जर धान्य या शेतामध्ये फेकलं तर पोतभर येते. मग तुम्ही ज्या शिव्या देता किंवा अकुशल कर्म करता ते किती पोत्याने वापस येईल त्याचा विचार करा. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्ही हे किचन आतप अख्यातारो तथागता. तथागत फक्त रस्ता तुम्हाला दाखवणार आहे, चालावं तुम्हाला स्वतः लागणार आहे. जर सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला आसक्ती सोडावी लागणार आहे. सुखी व्हायचं असेल तर जी अटॅचमेंट आहे संसाराबद्दलची ती आपल्याला कमी कमी करावी लागणार आहे. सुखी व्हायचं असेल तर दररोज बुद्धवंदना म्हटलीच पाहिजे. ध्यान साधना विपश्यना तुम्ही केलीच पाहिजे. कारण विपश्यना केल्याशिवाय, ध्यान केल्याशिवाय एकाग्रता वाढत नाही. आणि जोपर्यंत एकाग्रता वाढत नाही तोपर्यंत तुमचं मन धम्मामध्ये रत होत नाही. धम्माचं अट्रॅक्शन एकदा आपल्याला लागलं
तर आपलं मन बाकी ठिकाणी रमत नाही. बुद्ध म्हणतात शेवटी जात असताना एकट्याला जावं लागणार आहे. जन्म घेत असताना आपण सोबत घेतो का? मोठ्या मुश्किलनं. बहीण बहीण भाऊ भाऊ मोठ्या मुश्किलनं घेतात, किंवा बहीण भाऊ किंवा भाऊ बहीण. पण एक साथ आपण जेवढे या पेंडॉलमध्ये मंडपामध्ये बसलेलो आहोत, एकाच दिवशी जन्माला आलो का आपण? मरणार सुद्धा एकाच दिवशी नाही आपण. हा, कर्म जर असतील तसे अटॅचमेंटचे, एकमेकासोबत आपण जसे वावरलो असेल, एकमेकासोबतच राहिलो असेल, स्वभाव गुणधर्म जर तसेच असेल, मग मृत्यू सोबतच येणार आपला. कारण का? ते कर्म त्या पद्धतीने आहे. तर मग बुद्ध सारनाथला पोहोचले. बरं, सारनाथला गेल्यानंतर त्यांनी त्या पंचवर्गीय भिक्खूंनाच का उपदेश दिला? दुसऱ्याला देऊ शकले असते. पण बुद्ध तथागत जातक कथेमध्ये सांगत असताना बोलतात की हिमालयाच्या पायथ्याशी जेव्हा भगवंत साधना करत होते तेव्हा ते बोधिसत्व होते, बुद्ध नव्हते. बोधिसत्व अवस्थेत असताना ते साधना करत असताना एका शरणीने 5 बछड्यांना जन्म दिला. आजही आपण पाहतो, मांजर असेल, कोंबडी असेल किंवा कुत्रा म्हणजेच कुत्री ती आई असेल, एक पिल्लू जे कमजोर आहे ते खाऊन टाकते, त्याला जगू देत नाही. पण ही शेरणी त्या 5 पैकी एकाही पिल्ल्याला खाऊ शकणार नव्हती. एक तर ती उपाशी राहून मरणार, नाही त्या पिल्ल्यांना दुधाविना मारणार, दोन्हीपैकी एक. मग बोधिसत्वाने विचार केला की मला ह्या 10 पारमिता पूर्ण करायच्या आहेत, नंतर 10 उपपारमिता पूर्ण करायच्या आहेत, 10 परमार्थ पारमिता पूर्ण करायच्या आहेत, मला माझ्या शरीराचं सुद्धा दान द्यायचं आहे. तर मग तेव्हा मात्र बुद्ध कोण्या अगोदर त्यांनी परमार्थ पारमिता पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपलं शरीर त्या शेरणीला अर्पण केलं, दान दिलं. आणि दान दिल्यानंतर तेव्हा म्हटलं, जेव्हा केव्हा मी सत्यापर्यंत पोहोचेल, सत्याचा बोध झाल्यानंतर हे माता, मी तुझ्या या 5 बछड्यांना धम्म अमृत पाहिजे. आणि खरंच भगवंताने जेव्हा सम्यक संबुद्ध झाल्यानंतर आपल्या बलाने दिव्य दृष्टीने बघितले की ते 5 बछडे कोण आहेत. मग ते होते जे सारनाथ या ठिकाणी मृगदाय वनामध्ये वास्तव्य करत होते, की ज्यांचं नाव कौंडिन्य, वप्प, भद्दीय, अश्वजित आणि महानाम ते पंचवर्गी होते. त्यांना पहिला उपदेश बुद्धाने दिला. पण त्यानंतर सारनाथ वरून तुरंत त्याच वेळेला त्याच क्षणी त्यांनी दुसरं धम्मचक्र प्रवर्तन केलं. ते राजगीरमध्ये आजही तिथं शांती स्तूप जे आहे, जपानचे फ्युजी गुरुजी यांनी बनवलेलं आहे. राजगीरला जर गेले असाल तर झुल्यामध्ये बसून आपण वर त्या डोंगरावर त्या विहारापर्यंत पोहोचतो. दुसरं तिथे केलं. आणि त्याच वेळेला त्याच क्षणी बुद्ध, की जे आपलं महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर आहे त्या ठिकाणी सुद्धा बुद्ध उत्पन्न झाले, थांबले तिथे. आणि त्याच वेळेला पुन्हा लंकेला सुद्धा बुद्ध तिथे गेले. तर जे मिश्रक पर्वत आहे त्या पर्वतावर नीलमणी देवतेला पदचिन्ह दाखवले. म्हणजे त्या दगडावर बुद्ध उभे राहिले. उभे राहिल्या क्षणीच त्यांचे पायाचे ठसे त्या ठिकाणी उमटलेले आजही ते वर्तमान पाहायला मिळतात. आणि आपल्या डोक्याचे केस थोडेसे काढले आणि त्या देवतेच्या हाती दिले. म्हणून बुद्ध वंदनेमध्ये उल्लेख आहे, लंका हे जम्बूद्वीप आहे. लंका आणि जम्बूद्वीप. जम्बूद्वीप म्हणजे भारत, लंका. आताच तुम्ही पाहिलं आर्यजीने जे बुद्ध वचन म्हटलेलं आहे, तर लंकेमध्ये जगामध्ये सर्व बौद्ध जरी संपले आणि श्रीलंकेमधला एक जरी व्यक्ती जिवंत असला तरी तो धम्म जिवंत ठेवू शकेल. का? तर या गोष्टीवरून लक्षात येते. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की जेव्हा बुद्ध जर श्रीलंकेला गेले, पण तेव्हा तिथे मानव वस्ती नव्हती. पहिल्या वेळेस गेले त्या देवतेला जेव्हा भेटले बुद्ध, तथागत बुद्ध, आणि अगोदर बी जे बुद्ध झाले ते पण लंकेला गेलेले आहेत. ते पण लंकेला गेलेले आहेत. आणि इथून पुढे जे मैत्री बुद्ध होणार आहेत ते पण लंकेला जातील. कारण का? त्याचा नियम असा आहे की एका व्यक्तीने जरी धम्म सांभाळत असताना किंवा काही त्याला उपद्रव पोहोचवला गेला किंवा तो मारला गेला किंवा आयुष्य कमी पडलं, तर धम्म दुसऱ्या लोकांनी जिवंत ठेवला पाहिजे, हा त्यामागे उद्देश असतो. तर दुसऱ्यांदा जेव्हा बुद्ध गेले तर तिथे नागांचं राज्य असते, पहिल्या वेळेस यक्षांचं राज्य असते. पण जेव्हा
218 वर्षानंतर भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोक नावाचा राजा जन्माला आला आणि त्यांनी तिसरी धम्मसंगीती या पाटलीपुत्रामध्ये घेतली. आणि आजच्या काळामध्ये जसं आपण बौद्ध धम्म परिषद घेतो अशी ती संगीती त्या काळामध्ये 9 महिने चालली. आणि त्यामध्ये मोगली बुद्ध तिसरा महास्तवीर अध्यक्ष होते. राजाने राजाश्रय दिला आणि योनक धम्मरखी ग्रीकचे म्हणते देश विदेशातून म्हणते त्या धम्म परिषदेमध्ये राजाने इन्व्हाइट केले, आमंत्रित केले. आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की हा धम्म जगामध्ये पोहोचवला पाहिजे. पण त्यांनी कसं बोलवलं त्या लोकांना? त्या राजाचे राजदूत ज्या ज्या देशामध्ये होते त्यांना त्यांनी निमंत्रण दिलं आणि तिकडचे प्रमुख पाहुणे आपल्या देशामध्ये भारतामध्ये त्यांनी बोलवले. आणि जेव्हा आपल्या गुरुला विचारलं की म्हणते भगवान बुद्धाचे उपदेश किती आहे, मोगली बुद्ध तिसरा महास्तवीर यांनी सांगितलं की भगवान बुद्धाचे उपदेश, भगवान बुद्धांनी सांगितलेले उपदेश 82,000 आहेत. स्कंद, सुत्त आणि 2,000 अरण भिक्खूंनी दिलेले उपदेश, एकूण 84,000 धम्मस्कंद आहे. तेव्हा त्यांनी ठरवलं, कारण कलिंगचं युद्ध झालेलं होतं, सैन्य पण अफाट होतं, पुन्हा युद्ध करण्याची गरजही नव्हती. मग राजाने ठरवलं यदा कदाचित पुढे चालून हे लोक बुद्धाचं ज्ञान संपवून टाकतील, बुद्धालाही संपवून टाकतील या देशामधून. प्रतीकाच्या रूपाने तेव्हा बुद्ध मूर्त्या उदयास आलेल्या नव्हत्या आणि त्या राजाने एक एक चैत्य, एक एक स्तूप एका एका सुत्तावर बनवलेला आहे. आणि जे 7 तसे टोटल 8 स्तूप बनवले होते भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर. 7 स्तूपामधल्या बुद्ध अस्थी त्यांनी काढल्या. आणि गंगेचा जो भाग आहे, गंगा नदी ही हिमालयातून येते आणि जे मालदा आणि कोलकाता या ठिकाणी ती 2 विभागात म्हणजे अशी विभागणी होते. तर त्या 2 विभागात विभागणी होण्याच्या भूप्रदेशामध्ये एक चैत्य असते, ते नागराजांचं असते. तर त्या ठिकाणच्या चैत्यामधले बोधी धातू अस्थी मात्र नागराजे काढू देत नाहीत राजाला. राजा विचार करतो जर त्यांची इच्छा नसेल तर मी जबरदस्ती करणार नाही. आणि जेव्हा तो बुद्धगयाला येतो तिकडे लंकेमध्ये राजा मुटासिव हा मात्रा झाला, मृत्यू पावणार. तर तेव्हा लंकेला कोण जाणार हा प्रश्न समोर आला. तेव्हा महिंद थेर आणि त्याची बहीण संगमित्रा हे जाणार असं ठरलं. मग तेव्हा महिंद थेराने बघितलं की आपल्या बलाने हा राजा तर म्हातारा झाला, मृत्यू झाला, याला उपदेश देऊन काही उपयोग नाही. कारण हा धम्म स्थापित करायचा लंकेमध्ये, श्रीलंकेच्या लोकांना हा धम्म सांगायचा आहे, सर्वांची श्रद्धा वाढली पाहिजे. मग काय तर 6 महिने अवधी बाकी आहे. ते आपल्या बलाने बघतात, साधनेतून बघतात की जी आई विदिशा देवी सांची जिने जो स्तूप बनवलेला, जिथे सारीपुत्त मोगलयान यांची अस्थी आजही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि भगवान बुद्धाची अस्थी धातू श्रीलंकेवरून शेवटचा संडे नोव्हेंबर महिन्यातला तेव्हा त्या ठिकाणी आणली जाते आणि खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी सांचीला घेतात. तर तो कार्यकाल तोच आहे की महिंद थेराने विचार केला आपण आपल्या मातेच्या हातचं शेवटचं भोजन घ्यायचं. तेव्हा त्या मातेने गोड भोजन बनवलं. महाराष्ट्रामध्ये असेल तर आपण पुरणपोळी म्हटलं असतं. त्या ठिकाणचं म्हणजे वातावरण जसं असेल त्या पद्धतीने गोड जेवण त्या आईने बनवलं. आणि इत्तीय उत्तीय भद्रसाल आणि भंडूक हा संगमित्रा आणि महेंद्र यांच्या मावस बहिणीचा मुलगा असतो. आणि जेव्हा संगमित्रा भिक्खुनी झाली तेव्हा तिचा पती हा ओरिसा प्रांतातला होता. आज ओरिसा म्हणतो आपण त्याला, तेव्हा त्याला कलिंग प्रांत म्हणायचे, कलिंग देशातला होता. आणि राजा सम्राट अशोकाच्या सख्या बहिणीचा तो मुलगा होता अग्निब्रह्मा. आणि जेव्हा महिंद दीक्षित झाला, तेव्हा बहीण पण दीक्षित होणार. तर ती आपल्या पतीला म्हणते माझा भाऊ प्रवर्जा घेत आहे, मला पण प्रवर्जा घ्यायची आहे. तेव्हा तो पती म्हणतो ठीक आहे तू घे, पण हे जे बाळ आहे 7 वर्षाचं जे सुमन ज्याचं नाव आहे तर राजपुत्र सुमन, मग याचं काय करायचं ते तू ठरव. मग तेव्हा ती आपल्या बाळाला म्हणते की बाळा रे, तुझे मामा महिंद दीक्षा घेत आहेत, बुद्ध धम्माची प्रवर्जा घेत आहेत आणि आपल्या पित्याला
धम्म दायात हे पद बहाल करणार आहेत, तर मलाही प्रवर्जा घ्यायची आहे, तर तुझी काय इच्छा आहे, तू तुझ्या पित्याकडे राहणार की माझ्याकडे, हे तू ठरव. तेव्हा तो म्हणतो की आई तू जर दीक्षा घेत असेल, मामा दीक्षा घेत असेल, मी पण दीक्षा घेणार. आणि तेव्हा ते बालक सुद्धा 7 वर्षाचं ते सामनेर दीक्षा घेते आणि सामनेर असताना सुद्धा ते अरणपद प्राप्त करते. आई अरणपद प्राप्त झालेली आहे, महिंद थेर अरणपद प्राप्त झालेले, इत्तीय उत्तीय भद्रसाल सर्व अरणपद झालेले प्राप्त. फक्त एकच जो भंडूक आहे तो मात्र अनागामी असतो, तो अरणपद प्राप्त नसतो. आणि जेव्हा हे आजचं बंदर जे नालासोपारा तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये राजा सम्राट अशोकाने 4 स्तूप बनवलेले होते. जसं की आजच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मेट्रो सिटीचा जर विचार केला आपण, मुंबई नंतर तर पुणे आहे, ठाणे आहे, नाशिक आणि तिकडे नागपूर आहे, आता औरंगाबाद होत आहे. तर 4 महानगर होते महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये. तर पहिला स्तूप पवनी या ठिकाणी बनवला, दुसरा भवन म्हणजे संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा, आणि तिसरा उस्मानाबाद तगर त्या ठिकाणी बनवला, आणि चौथा नालासोपारा. तर नालासोपारा जे बंदर आहे तर त्या ठिकाणावरून ते नंतर चालत चालत आज मांडवी म्हणून एक प्रदेश आहे, शेवटचं टोक आहे ते, की जे कच्छ आणि भुज त्याला म्हणतात, त्या ठिकाणी विपश्यना केंद्र पण आहे आज वर्तमान. तर त्या ठिकाणी स्वतः राजा अशोक आला, तिथे बुद्ध लेण्या सुद्धा कोरलेल्या आहेत. तर त्या लेण्यामध्ये सुद्धा ते गेलेले आहेत, आणि तिथून मात्र ते श्रीलंकेला गेले, डायरेक्ट आकाश मार्गाने गेलेले. तर आकाश मार्गाने गेल्यानंतर तो राजा मुटाशिव मृत्यू पावला, त्याने आपल्या मुलाला राजा बनवलं, आणि त्याचा मुलगा देवानाम पिये तिस्स. त्या तिस्सनी कधी राजा सम्राट अशोकाला पाहिलं नाही, राजा अशोकाने त्यालाही पाहिलं नाही, पण तरी ते एकमेकाला मित्र समजत होते. कारण मित्रत्वाचा गुण हा अनुवंशिक असतो. अनुवंशिक म्हणजे पिढीजात तो सर्क्युलेट केला जातो पुढे. तर तेव्हा मात्र जेव्हा महिंद आणि 6 जण त्या मिश्रक पर्वतावर उतरल्यानंतर पौर्णिमेचा दिवस असतो, तर तेव्हा राजा पण जनतेला म्हणतो की, त्याचा पहिलाच दिवस असतो तो राजा झाल्याचा, त्याला आनंद होतो. तो लोकांना जनतेला सांगतो तुम्हाला जेवढा आनंद साजरा करायचा असेल तेवढा करा, पण एकमेकाला उपद्रव न पोहोचवता, त्रास न देता. तर तेव्हा 40,000 सैन्य तो पण सोबत घेऊन त्या मिश्रक पर्वतावर हरिणाची शिकार करण्यासाठी गेला. एक हरिण त्याला दिसते, आणि दिसता क्षणी त्याला वाटते याला बाण मारावं, पण तो पुन्हा विचार करतो की आज माझा पहिलाच दिवस आहे, मी राजा आहे, मी तसा दंड कोणालाही देणार नाही, म्हणजे बेसावधपणे त्या हरिणाला मारणार नाही. त्या धनुष्याची दोरी अशी करकर करतो राजा, आणि ती सोडतो बाण न लावता, आणि जशी सोडली कटाकट कटाकट कटा आवाज येतो. ते हरिण पाहता क्षणी ते हरिण लंगडा आहे, ते 3 पायावरच चालते. राजाला वाटते याला तुम्ही सहज पकडू शकतो, माझ्यासोबत 40,000 सैन्य. मग त्या हरिणाच्या मागे राजा जातो. जाताना त्या पर्वतावर बाजूला भंते बसलेले महिंद, इत्तीय उत्तीय भद्रसाल, भंडूक पण बाजूला, सुमन सामनेर पण बाजूलाच बसलेले आहे. आणि राजा घाबरेल, कारण पित्त वस्त्र त्यांनी कधी बघितलं नाही, केसरी रंगाचं वस्त्र कधी बघितलं नाही. त्याच्यामुळं महिंद थेर एकटेच पुढे येतात आणि त्याला म्हणतात यही तिस्सा, आणि ते हरिण बाजूला निघून जाते. हरिणाला न मारता ते केसरी रंगाचं चिवर पाहून राजा अचंबित होतो, थोडा वेळ घाबरतो. तो विचार करतो की मला नावानिशी तर लंकेचे लोक ओळखतात, मग हा व्यक्ती कोण आहे ज्यांनी मला तिस्स म्हटलं, आणि माझं नाव तर लंकेचा एकही व्यक्ती घेऊ शकणार नाही, कारण मी राजा आहे. मग तेव्हा राजा विचार करतो हा गंधर्व आहे, हा देव आहे, भूत प्रेत आहे तर कोण आहे. मग राजा घाबरतो, थोडा त्याला घाम फुटतो. बाण जवळ आहे, धनुष्य जवळ आहे, सैन्य आजूबाजूला विखुरलेलं आहे, 40,000 सैन्य. मग जसे जसे सैन्य सेनापती जवळ येते मग तेव्हा सर्व विकृत दिसतात. तो विचारतो तुम्ही कुठून आलात, तर ते म्हणतात अहं समना जम्बूद्वीपे आगता, आम्ही श्रमण आहोत, जम्बूद्वीपातून आलो. मग तेव्हा तो म्हणतो
की जम्बूद्वीपामधील राजा माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे राजा अशोक असतं. मग तेव्हा हे महेंद्र थेर म्हणतात की हो ते माझे पिता आहेत आणि मी त्यांचा मुलगा आहे. राजाला विश्वास येत नाही. त्या राजाला वाटते जर राजाचा मुलगा असेल तर हा राजा बनला पाहिजे, हा असं श्रमण कशाला बनेल. त्या बंदुकाला बाजूला घेतो राजा आणि विचारतो की खरंच हे राजा अशोकाचा मुलगा आहेत का. तो बंदूक म्हणतो हो. मग तो सगळ्याचा परिचय करून देतो. परिचय करताना इत्तीय उत्तीय भद्रसाल त्या भंतेबद्दल सांगतो आणि असं पण सांगतो हे माझे मामा लागतात आणि माझी आई यांची मावस बहीण आहे आणि ते छोटस जे बाळ आहे म्हणे छोटे बाल भंते त्यांचं नाव सुमन आहे आणि ते माझे मावस भाऊ लागतात. असा परिचय देतो तो आणि सांगतो हो राजा अशोकाचाच मुलगा आहे. मग राजाला वाटते की अरे माझ्यावर अनुकंपा दया करण्यासाठी माझ्या मित्रांनी या भिक्खू संघाला इथे पाठवलं. मग तेव्हा सायंकाळची वेळ झालेली असते. सूर्य मावळत असताना राजाला भूक लागलेली आहे. शिकारीसाठी गेले, शिकार तर हाती लागली नाही, पण आता बुद्ध धम्म हाती लागणार आहे. तेव्हा राजा म्हणतो माझी सायंकाळची वेळ झालेली आहे, मी जेवणार आहे, आपण जेवणार का. तर ते म्हणतात भंते म्हणतात आम्ही सायंकाळचं भोजन घेत नाही. मग त्या भंडुकाला म्हणतो राजा तू तरी जेव. तो म्हणतो नाही मी पण जेवत नाही, कारण तो अनागामी उपासक असतो आणि जे अनागारिका असतात ते तंतोतंत काटेकोरपणे शिलेचं पालन करतात. तर तुम्ही सुद्धा पंचशिलेचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आणि जर तुम्ही साधक साधिका असेल, विपश्यना करत असाल, अनागारिका असाल तर तुम्ही काटेकोरपणे शिलेचं पालन केलं पाहिजे. कारण बुद्ध धर्माचा एक नियम आहे, जो व्यक्ती मग तो कोणी असो, भिक्खू भिक्खुनी, साधक साधिका, श्रावक श्राविका कोणीही असो आणि ते कुठल्याही धर्मातले असो, ते जर बुद्ध धम्म संघावर विश्वास ठेवत असतील आणि ते जर श्रद्धापूर्वक शिलेचं पालन करणार असेल तर त्यांना फलप्राप्ती निश्चित होते. हा त्या मागचा उद्देश आहे. तर तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे तुम्हाला नसेल जेवायचं ठीक आहे मी जेवतो. मग राजा जेवतो आणि खाली तलावाच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी चालत चालत जातो. तर तेव्हा लंकेचा पूर्ण प्रदेश भूकंप झाल्यासारखा हादरतो. का तर सुमन सामनेर उंच ठिकाणी जाऊन धम्म गर्जना करतात. की श्रीलंकेच्या जेवढा भूप्रदेश आहे, जर आता विचार केला आपण तर मला वाटते 150 बाय 350 म्हणजे 450 किलोमीटर असं काहीतरी किलोमीटरचं अंतर आहे. 160 किलोमीटर असं रुंदीला आहे आणि 450 असं लांबीला आहे. तर बघा तेवढ्या प्रदेशामध्ये आवाज गेला पाहिजे. मग त्यांनी धम्म गर्जना केली, बुद्ध धम्म संघाचा घोष केला, तेव्हा ती जमीन हादरली. मग राजा घाबरून जातो. त्याला वाटते काय झालं, पाणी पिण्यासाठी गेला, पाणी पण पिला नाही. तसंच तो वर आला भंतेकडे आणि म्हणाला भंते मी पाणी पिण्यासाठी गेलो, जमीन हादरल्यासारखं मला वाटलं. तर भंते म्हणतात राजा घाबरण्यासारखं काही नाही, उद्या बुद्ध धम्म संघ स्थापित करायचे लंकेमध्ये आणि छोटे भंते यांनी धम्मनाद केलेला आहे, धम्म गर्जना केलेली आहे, त्या आवाजाने ती जमीन हादरलेली आहे आणि या निसर्गातील देवता प्राणी जीव सत्व सर्व जे आहेत मुंगीपासून तर हातीपर्यंत सर्वांना आनंद होणार आहे. तेव्हा राजा खुश होतो आणि मग म्हणतो ठीक आहे भंते आज जरी भोजन नाही केलं उद्या माझ्या घरी भोजन दानासाठी या. आणि तेव्हा भंते हो म्हणतात. मग त्यांनी ठरल्याप्रमाणे उद्या सकाळ झाल्यानंतर तो घरी गेल्यावर खूप आनंदी होता राजा की उद्या स्वतःच्या हाताने भोजन वाढणार भंतेला, भिक्खू संघाला. तर तेव्हा त्यांनी रथ पाठवला भंतेला आणायसाठी त्या मिश्रक पर्वताकडे. मग ह्या भंतेकडे तो सेवक सारथी रथ हाकणारा व्यक्ती ते गेले आणि त्यांनी म्हटलं भंते भोजनाची वेळ झाली आपण चलावं. भंते म्हटले ठीक आहे तुम्ही पुढे व्हा आम्ही येतोच. मग त्यांनी सरळ ते पर्वत चढून खाली उतरले, रथात बसले आणि राजाच्या राजवाड्यात आले. राजाला सांगणार की ते मागून येत आहे, मागून येत आहे असं म्हणता क्षणीच पाहतात त्यांच्याही पहिले पुढे ते चिवर व्यवस्थित घेत आहे. ते पाहतात हे काय अचंबित आहे म्हणे, आपल्या समोर आले येतात. मग ते राजाला सांगतात हे रथात बसून नाही आले आणि रथ तर आम्ही यांच्या पहिले आणला, हे आमच्याही पुढे आले. मग तेव्हा राजाच्या लक्षात आलं की हे जर रथात बसले नाही तर हे उच्च आसनावर बसणार नाही. मग खालच्याच ठिकाणी घरामध्ये सफेद गाद्या आणि त्याच्यावर सफेदच वस्त्र असा गालिचा त्यांनी अंथरला. सुंदर असं जे भोजन बनवलं राजवाड्यामध्ये आपल्या स्वतःच्या हाताने आणि राणी त्याच्या पत्नीच्या हाताने भोजन वाढलं. वाढल्यानंतर भोजन झाल्यानंतर सर्व जनता नवीनच होती, बुद्ध धम्म संघाबद्दल ऐकायला मिळत आहे,
भिक्खूंना पाहून अचंबित होती, श्रद्धा वाढत होती. तेवढ्यात मात्र उत्तीय राजकुमार, राजाचा लहान भाऊ, त्याची पत्नी अनुला देवी, ती म्हणते मला पण भिक्खू किंवा भिक्खूने बनायचं आहे, मला पण तुमच्या सारखं चिवर अंगावर घ्यायचंय. आणि तसं पाहिलं तर राजाला मुलबाळ नव्हतं आणि त्याच्या भावालाही मुलबाळ नव्हतं, म्हणजे अनुला देवीलाही मुलबाळ नव्हतं. पण महिंद थेर म्हणतात की आम्ही स्त्रियांना दीक्षा नाही देऊ शकत, की माझी लहान बहीण आहे, तिचं नाव संगमिता थेरी आणि ती मात्र पाटलीपुत्रामध्ये आहे. आणि मग ते म्हणतात की राजाला की तुम्ही तुमच्या मित्राला पत्र लिहा, म्हणजे कोणाला, राजा सम्राट अशोकाला, की 13 भिक्खुनी संघ म्हणजे 13 भिक्खुनी पाठवा सोबत आणि त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या मुली पाठवा. कशा? त्या पण कुमारिका, पण 8 जर बोधिवृक्षाची फांदी मागवा आणि त्या बोधिवृक्षाचं संरक्षण करण्यासाठी, त्याला देखरेख करण्यासाठी, त्याला पाणी देण्यासाठी तर 8 मुलींची नियुक्ती करा. मग त्या 8 असल्या पाहिजे. मग कोण? तर त्या माळी असल्या पाहिजे, कारण की त्या झाडाबद्दल त्यांना माहिती असली पाहिजे, झाडावर श्रद्धा असली पाहिजे, ते झाड सुकणार नाही, कोमेजणार नाही, वाळून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यानंतर दुसऱ्या 8 अशा प्रत्येक 8 सांगितल्या. आणि राजाला हे पण सांगितलं की तुमचा राज्याभिषेक पुन्हा व्हावा आणि राजाला साहित्य मागा. आणि खरोखर राजा सम्राट अशोकाला जेव्हा ते अलंकार दिले आणि जेव्हा हा देवानाम पियतीस राजा गादीवर आला, तेव्हा त्याला मात्र मौल्यवान रत्न 10,000 लोकधातू संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे असतील तेवढे मात्र असे प्रकाशित झाले आणि जमिनीवर आले. आणि हे अलंकार असे की राजाच्या कोशामध्ये असे कधी नव्हते. सर्व जनतेने इमानीद्वारे ते जमा केले, देवानाम पियतीसकडे दिले. जेव्हा तिस्स पाहतो तो खूप आनंदित होतो. तो विचार करतो की हे धातू मी माझा मित्र अदिठ्ठ सहाय्य, म्हणजे की ज्याला मी कधी बघितलं नाही, आणि त्याचं नाव आहे राजा अशोक अस्सर आणि जम्बूद्वीप आहे. तो हा मनात विचार करतो की हा भारतातील जम्बूद्वीपातील राजा आहे, सम्राट आहे, त्याला हे अलंकार मी देतो. आणि देत असताना कोणाकडे दिले? सख्या बहिणीचा मुलगा महाअरिष्ट, हा कॅबिनेट मंत्री होता त्या काळातला बघा. आणि तो म्हणतो आपल्या मामाला मी एका जातीवर हे अलंकार तुमच्या मित्राला नेऊन देतो, तिकून आल्यानंतर मला चिवर घेण्याचं परमिशन द्यावं. तो म्हणतो ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि नंतर ते नावेमध्ये बसून जातात. आणि तेव्हा पाटलीपुत्राला कुसुमपूर पण म्हणायचे, आज वर्तमान त्याला पटना म्हणतात, तेव्हा पाटलीपुत्र पण म्हणायचे. आणि मात्र ते तिथून लंकेवरून नावेने आले, ताम्री लिपी बंदरात उतरले, की जे गंगा नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आहे त्या ठिकाणी ते ताम्रलिपी बंदर आजही आहे. तर त्या ठिकाणी आले, तिथून ते पटण्याला आले. आणि राजाला जेव्हा ते अलंकार दिले की राजा अशोक सुद्धा विचारात पडला की इतके सुंदर अलंकार आपल्या राजकोशामध्ये सुद्धा नाहीत, की माझ्या मित्रांनी माझ्यासाठी पाठवले. मग तेव्हा पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ज्या काही वस्तू लागतील राजकोशात, सोन्याच्या पादुका असतील, अलंकार असतील किंवा राजमुकुट असेल, सर्व वस्तू सुंदर सुंदर ज्या स्वतःच्या अंगावर आहेत तशाच त्या राजाला तो पाठवतो. आणि त्या 8 कुमारिकाची व्यवस्था करतो. आणि 13 भिक्खुनी. पण लंकेला बोधिवृक्ष पाठवायचा तर तो तोडायचा कसा, कापायचा का, मग द्यायचा तर कसा? त्याने आपल्या गुरुला विचारलं. म्हणते खरंच लंकेला हा बोधिवृक्ष जाणार आहे का, आणि जाणार असेल तर मग हा पाठवायचा कसा? मग तेव्हा भंतेने सांगितलं सोन्याच्या पात्राची व्यवस्था करा, 9 हात लांब असं गोल राऊंड ते सोन्याचं पात्र जाड ते तयार करण्यात आलं. आणि तयार ते अशा लोकांनी केलं की जे सामान्य माणसं त्याला पूर्ण हात पण लावू शकणार नाही. तर ते त्या पात्रामध्ये सुगंधी माती आणि बोधिवृक्षाच्या खाली ठेवलं आणि कंटिन्यू 7 दिवस परित्राण पाठ घेतला. त्या परित्राण पाठाला स्वतः राजा अशोक सम्राट उपस्थित होता. की मोगली पुत्र तिस्स मास्तवीराने सांगितलं की सच्च क्रिया करावी लागेल. मग सच्च क्रिया काय? तर जी अंगुलीमालाने केली होती, तर तुम्हालाही माहिती आहे बौद्ध साहित्यात सच्च क्रिया अंगुलीमालाने कशी केली, की जी भगिनी अस्पृश्य जातीतील, जी बाळाला जन्म देण्यासाठी अवघडलेल्या अवस्थेत असताना हा भिक्षा पात्र घेऊन तिच्या दारी उभा राहिला भिक्षाटनासाठी. पण जेव्हा काही लोक म्हणतात की असा प्रसंग सगळे लोक जमा झालेले आहे
तो भिक्षा न स्वीकारता तसाच बुद्धाकडे जातो आणि तथागतांना विचारतो, तथागत असा प्रसंग आहे, त्यासाठी मी काय केलं पाहिजे? भगवान म्हणतात सच्चक्रिया कर. मग सच्चक्रिया काय? तर भगवान म्हणतात शिलेवर जे पंचशिले कमीत कमी सामान्य लोकांसाठी, तर त्यातल्या एका शिलावर कर. मग एक शील कसा? तो म्हणतो कसं? तर भगवान म्हणतात कर पानातिपातावर. मग पानातिपाता काय? तर पानातिपाता पटिविरती, म्हणजे जर मी कुठल्याही जीवाची हत्या केली नसेल, त्याला जाणून बुजून मारलं नसेल, तर त्या शिलेवर मी सच्चक्रिया करतो, माझ्या मनातली इच्छा पूर्ण हो, असं म्हणणं. आता तू विचार करतो की मी तर एवढे लोक मारले, माझे हात रक्ताने माखलेले आहे, आणि मी कशी त्या शिलेवर सच्चक्रिया करू? तो पुन्हा आपल्या गुरुला विचारतो, म्हणजे भगवंताला, भगवान मी तर कितीतरी लोकांना मारलं, हे हात रक्ताने माखलेले आहेत माझे, आणि मी खोटं कसं बोलू? भगवान म्हणतात नाही, हे अंगुलीमाला तू सच्चक्रिया त्याच शिलेवर कर, पण कशी कर? असं म्हण, जेव्हापासून माझ्या अंगावर चिवर वस्त्र मी परिधान केलं तेव्हापासून मी कुठल्याही जीवाला मारलेलं नाही, किंवा त्याची हत्या केली नाही, किंवा माझ्या हाताला त्याच्या शरीराचं कुठल्याही प्रकारचं रक्त लागलेलं नाही. आणि या शिलेने, त्या सच्चक्रियेने माझ्या मनातील इच्छा पूर्ण हो आणि त्या भगिनीची डिलिव्हरी सुखरूप हो. आणि खरोखर तो त्याच पद्धतीने म्हणतो, आणि तिकडे ती भगिनी त्या बाळाला जन्म देते. नंतर तो जाऊन पाहतो, तिथे भिक्षाटन तर केलंच नाही, त्या दिवशी तो उपाशी असतो, पण सच्चक्रिया तेव्हापासून ती प्रथा पडली. मग मोगली पुत्र तिचं मास्तवीर त्याला मात्र या शिलेची आठवण करून देतात, आणि आठवण करून दिल्यानंतर मग तो राजा अशोक पण अशीच सच्चक्रिया करतो. त्याने पण कितीतरी लोक मारले होते, लाखो लोक मारले होते. मग भंते म्हणतात की असं म्हण हे राजा, की मी जेव्हापासून बुद्ध धम्म संघाला शरण गेलो तेव्हापासून कुठल्याही जीवाची हत्या केली नाही. या माझ्या शिलेने हे बोधिवृक्षाची फांदी तुटून त्या पात्रामध्ये पडली, आणि खरोखर त्या पद्धतीने ती फांदी तुटून त्याच्यात पडते, आणि पडल्यानंतर 3 वेळा राजा अशोक त्या फांदीच्या पूजेसाठी जातो, आणि तो बोधिवृक्ष नावेमध्ये लंकेला पाठवतात. लंकेला आजही ती नाव, तो बोधिवृक्ष त्याच ठिकाणी आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपली श्रद्धा कायम ठेवा, धम्मावर विश्वास ठेवा, आणि धम्मावर जर विश्वास तुम्ही ठेवला तर माझ्या मते आपल्याही मनातील इच्छा पूर्ण होतात. तर असो, आजच्या या प्रसंगी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सर्वांचं जयमंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना हिताचा आणि सुखाचा मार्ग मिळो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.